आजपासून नाशिकच्या गंगापूर धरणातून गाळ काढण्यात येणार आहे आणि सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत। सर, काम खूप मोठं आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? नाशिक जिल्हा जे आहे ते निसर्गाच्या दृष्टीने खूप चांगलं भाग्यशाली आहे। त्याचं एक कारण आहे की इथे मोठे मोठे धरण आहे, जवळपास 24 मोठे धरण आहे। परंतु काय आहे, हे सर्व धरण खूप जुने आहे, खूप पूर्वीपासून नियोजन होता। आज रोजी बऱ्याचशा धरणामध्ये 50%, 60%, 70% गाळ जे आहे ते साचलेलं आहे, ज्याच्यातून जे त्याची सुरुवातीची क्षमता होती ते खूप कमी झालेली आहे। त्याचा थेट प्रभाव आपले रोटेशन्सवर, पाणी पुरवठावर आणि पाण्याची उपलब्धतावर पडतो आहे। सो आपल्याला काय करायचं आहे, ह्या वर्षीपासून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की शासनाने जे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारचा जे उपक्रम ठेवलेला आहे त्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही हे काम सुरू केलेलं आहे। त्याची सुरुवात आज गंगापूर धरणामध्ये आज 16 एप्रिलपासून केलेली आहे। 2 महिन्यापर्यंत आमचं नियोजन आहे आणि लागला तर त्याच्या पुढे पण आपण जाऊ। यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व जे स्वयंसेवी संस्था आहे त्यांचा लाभ आम्हाला भेटत आहे। बरेचसे दानशूर व्यक्ती आणि संस्था आहे त्यांनी पण ह्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, ज्याच्यातून आम्हाला डिझेल भेटेल, ज्याच्यातून हे सर्व मशीन्स आहे ते सुरू राहतील। आम्हाला आता पण विनंती करायचे, जे बाकी लोक आहे ते छोटे कॉन्ट्रीब्युशन योगदान आहे ते पण महत्त्वाचे असते। सर्व लोक ह्यामध्ये एक चांगले आणि जबाबदार नागरिक म्हणून कॉन्ट्रीब्यूट करतील। मग ह्याच्यातून आपल्या शहरालाच, म्हणजे समजा गंगापूर धरण आहे तर आपल्या शहरालाच त्याचा थेट लाभ भेटणार आहे। क्षमता वाढतील, आपली पॉप्युलेशन वाढत आहे, त्यांना जे पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे ते पण दरवर्षी वाढत आहे। सो ह्याचा थेट लाभ आपले नागरिकांनाच पोहोचणार आहे। सर, नाशिकच्या गंगापूर धरण हा महत्त्वाचा धरण आहे। धरणातून नाशिकला पाणी पुरवठा केला जातो। किती कॅपॅसिटी वाढणार आहे, हे गाळ काढल्यानंतर किती टक्के गंगापूर धरणात पाणीसाठा वाढेल असा अंदाज आहे? ते शेवटी 2 महिन्यानंतर किती गाळ काढला गेला तेव्हाच आपल्याला दिसेल की किती क्षमता वाढलेली आहे। आता आज सुरुवात झालेली आहे त्याची, पण आम्हाला अपेक्षा आहे की 1 लाख ते 2 लाख क्युबिक मीटर तरी आपण गंगापूर धरणामधून काढण्याचा प्रयत्न करू आणि त्याची आपली तयारी पूर्णपणे आहे। त्याच्यापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाला तर जास्त ह्याच्या माध्यमातून आम्ही काही लाख लोकांना आणखी पाणी भेटू शकतं, काही लाख लिटर पाण्याची क्षमता वाढेल आणि एक कुटुंबाला जवळपास 100 ते 150 लिटर पाणी जर दररोज लागतोय तर त्या माध्यमातून ते खूप लाख कुटुंबांना ह्याच्यातून थेट लाभ होईल। अखेरचा प्रश्न सर, गंगापूरसह अजून कुठल्या धरणातून गाळ काढण्याचं विचार आहे किंवा नियोजन आहे? सर्व तालुक्यामध्ये सर्व जे धरण आहे त्याच्यातून तसाच नियोजन आहे जसा गंगापूर धरणामध्ये आहे। फक्त सुरुवात आम्ही इथून केलेली आहे, परंतु जे निकष आहे शासनाचे आणि जे लोकांचा प्रतिसाद आहे ते प्रत्येक जगात चांगला आहे। प्रत्येक जगा लोक ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे योगदान करत आहे, इच्छुक आहे। शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे घेऊन जाण्यासाठी। तर आम्हाला अपेक्षा आहे की पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये एक चांगली मोठी चळवळ निर्माण होत आहे। तर हे होते नाशिकचे जिल्हाधिकारी, अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि नाशिकचं गंगापूर धरण आपण बघतो, खरं तर याच धरणातून आजपासून गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं हे धरण आहे। खरं तर याच धरणातून नाशिकला सुद्धा पाणी पुरवठा केला जातो। जवळपास 1 महिना हे काम चालणार आहे आणि हे संपूर्ण गाळ काढल्यानंतर मोठ्या प्रमाणात धरणाची कॅपॅसिटी वाढेल, एक अशा पद्धतीचं सुद्धा आज इथे वेगवेगळे अधिकारी जे आलेले आहेत ते अंदाज व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।